मित्रो गणित मित्रो सगळ्यांना नमस्कार. इयत्ता 10वी मॅथ्स भाग 1 क्वाड्रॅटिक इक्वेशन टॉपिक नंबर 2 वर्ग समीकरणे या प्रकरणामध्ये आपण आहोत. फार समाधान वाटतं, चांगल्या रीतीनं सर्वजण आनंद घेत आहात, गणित शिकत आहात, मनपूर्वक सगळेच लेक्चर्स ऐकत आहात. मनापासून सर्वांचं अभिनंदन. बऱ्याच मुलांनी ते सबस्क्राईब गणित मैत्री हे चॅनल सबस्क्राईब करून घेतलेलं आहे, सबस्क्राईब केले, सर्वांनीच करतायत. असंच पुढं रिस्पॉन्स देत राहा, चॅनलला सबस्क्राईब करत राहा. चला ठीक आहे, मग या प्रकरणामधलं आपला जो भाग आत्ता आपण शिकवलो आहे याचं लेक्चर क्रमांक ह्या टॉपिकचं 4थं असावं. आपण याचा एक्झरसाईज आहे तो 2.3मध्ये आपण जातो आहे. 2.2 आणि 1मध्ये जरासं आपल्याला जास्त ॲडिशन घ्यावं लागलं. प्रॅक्टिस सेट 2.3 आपण लर्न करणार आहोत. त्या पद्धतीचं नाव आहे कंप्लीट स्क्वेअर मेथड. हाऊ टू सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय युजिंग कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. तुम्हाला असा प्रश्न पडू शकेल, आता एक वर्गसमीकरण सोडण्याची पद्धत जी अवयव पद्धती आहे ती शिकली ना, दुसरी पद्धत आणि कशाला आमच्या डोक्यावर मारायला आहे. कसा त्या बुकमध्ये सुद्धा किती छान कन्स्ट्रक्शन करून दिले बघा लेखक मंडळींनी. आता सर प्रश्न विचारतात मुलांना, पण आपण हे प्रॉब्लेम सॉल्व करूया. कुठला आहे बघा, हां बुकमधलंच घेतो मुद्दाम. फार छान रीतीने त्यांना ती कन्सेप्ट तिथं आणलेली आहे. टीचर्स म्हणतात बघा, x² + 10x + 2 = 0. इज इट क्वाड्रॅटिक इक्वेशन? हे वर्गसमीकरण आहे का? हां, ह्याची डिग्री आहे 2 आहे. ax² + bx + c मध्ये व्यवस्थित मांडले. नक्की सर्वांना वाटलं ना ह्याची मॅक्झिमम डिग्री म्हणजे जी कोटी आहे ती 2 आहे, म्हणजे वर्गसमीकरण आहे. आता मग वर्गसमीकरण सॉल्व करूया. चला आता कुठल्या पद्धतीने सॉल्व करूया? आता आपण शिकलेली कोणती फॅक्टरायझेशन मेथड. कोणाचे फॅक्टर पडायचे? ह्या 2चे किंवा 2 × 1चे असे पडायला पाहिजे की त्याचं ॲडिशन केल्यावर 10 आलं पाहिजे. इज इट पॉसिबल ऑर नॉट? बघा जरासं विचार करून. 2चे फॅक्टर्स पाडा. 2चे फॅक्टर पाडायला गेलो तर 2 × 1 पडतील. हां, कोणी जरासं आता थोडंसं आपल्या तुम्ही गणितामध्ये आलेला आहात. कोण म्हणेल सर √2 × √2 आहे, ह्याचं ॲडिशन 3 येतं, ह्याचं ॲडिशन 2√2 येतं, आपल्याला तर 10 पाहिजे ना. इज इट पॉसिबल? इट इज नॉट पॉसिबल. पण हे वर्गसमीकरण आपल्याला सोडवायचं आहे. मग आता अवयव पद्धती कमी पडते, म्हणून गणिताच्या तज्ज्ञांनी, गणित तज्ज्ञ मंडळींनी हे वर्गसमीकरण सोडण्याची पुढची पद्धतसुद्धा शोधली. तिला म्हणतात कंप्लीट स्क्वेअरिंग मेथड किंवा मराठीमध्ये पूर्ण वर्ग पद्धती. काय पद्धती आहे जरा नीट समजून घेऊया आपण, कसं हे सॉल्व करायचं राहतं. आता कंप्लीट स्क्वेअर मेथडच्यासाठी थोडंसं बघूया. हे कंप्लीट स्क्वेअर मेथडचा कुठला पण एक जरासं फिनॉमिना जरा बघा कसं राहतं एकदम. आता जरासं हे प्रॉब्लेममध्येच आपण पुढं जाऊया, म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल. हे त्रिपदी जे आहे ना, कंप्लीट स्क्वेअर म्हणजे कोणाचाही स्क्वेअर नाही आहे. आता उदाहरण सांगतो मी तुम्हाला. हे एक एक्झाम्पल तुम्हाला दिलं, समजा x² + 6x + 9 हे कोणाचा स्क्वेअर आहे? ह्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं, ह्याचं साईन घ्यायचं आणि ह्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं. हे बघा बरं. आता सूत्र कोणतं वापरूया? a + b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरूया. काय सूत्र आहे सांगा रे? a² + 2ab + b². विसरलं का बघा, ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये येईल. हां, पहिल्या पदाचा वर्ग करा आहे 2ab 2ab म्हणजे याचा गुणाकार करा 3x, त्याला 2 न गुणा 6x आणि दुसऱ्या पदाचा वर्ग करा. म्हणजे हा कुणाचा वर्ग आहे? हे जे दिले हे कुणाचा वर्ग आहे सांगा बरं? x + 3चा स्क्वेअर आहे. मग हे इथं 6 असल्यावर इथं 9च पाहिजे. इथं 10 असल्यावर थोडंसं अंदाज केला लक्षात येईल. थोडंसं 6चं निम्मं करा 3, त्याचा वर्ग करा 9. आता इथं सांगा 10चं निम्मं करा 5, त्याचा वर्ग करा 25. तो नंबर येणार. पण तो मॅथमॅटिकली आपण कसा आणूया, असं हे सिस्टीम आहे. कंप्लीट पूर्ण स्क्वेअरमध्ये आणायचं आहे. पुस्तकामध्ये हे पण अतिशय सुंदर रीतीने मांडले, त्या सुंदर रीतीने समजावून घेऊया, म्हणजे कंप्लीट स्क्वेअरिंग मेथडसुद्धा तुम्हाला इंटरेस्टिंग वाटेल. मुलांना थोडीशी कंप्लीट स्क्वेअरिंग मेथडबद्दल थोडीशी नाराजी असते. अवयव पद्धत सोपी आहे, पुढची ही पद्धत आपण शिकणार आहोत. या पद्धती तुमच्या 11वी 12वीच्या डिग्री डिप्लोमाच्या शिक्षणासाठी सुद्धा तुम्हाला ते उपयोगी पडणार आहे. आता हे कसं करूया बघा. हे जे x² आहे + 10x आहे + 2 आहे, इथं 2 नको होतं, कंप्लीट स्क्वेअर होत नाही आहे. कारण हे कंप्लीट स्क्वेअर होण्यासाठी तर 25 पाहिजे होतं. 25 कसं आलं बघा. मग इथली संख्या नको होती,
ही संख्या शोधायची आपल्याला. ही संख्या शोधताना पण हे कुणाचं तरी स्क्वेअर झालं पाहिजे, कुठल्या तरी एका ब्रॅकेटचा स्क्वेअर झाला पाहिजे. म्हणजे सपोज तोपर्यंत असं करूया, एक्स हे कोई इथं चल वापरले, त्याने व्हेरिएबल वापरले, आपण काय करूया सांगा बरं, एक्स प्लस ए ब्रॅकेट स्क्वेअर करूया. असं मला हे ह्यात आणायचं आहे. पुढे जाऊया. पुढं बघा जरा असं काय होणार आता, थोडंसं पुढे जाऊया. ह्याचं एक्सपान्शन करूया बघा ह्याचं. कोणाचं? हां, एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस के ॲज इट इज इक्वल टू, ह्याचं एक्सपान्शन काय होणार, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी टू ए एक्स असं लिहितो बघा. दोघांच्या गुणाकाराची दुप्पट, ए अधिक बीचा वर्ग ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग. हे बघा, आता पहिल्या पदाचा वर्ग दुसऱ्या पदाचा वर्ग, दोघांचा गुणाकार आणि त्याची दुप्पट असं लिहायचं आहे. आता हे कम्पेअर करूया. पुन्हा ह्या पद्धतीचं खास वैशिष्ट्य बघा, एक्स स्क्वेअर याचा कोएफिशियंट दोन्हीकडे पण सेम आहे बघा, 1 आहे. तर टोटल प्रॉब्लेममध्ये आपल्याला ह्या मेथडमध्ये ह्या पहिल्या पदाचा कोएफिशियंट हा 1च असायला पाहिजे, नीट लक्षात घ्या. आता त्यानंतर मी कम्पेअर करतो बघा. हे 10 इज अ कोएफिशियंट ऑफ एक्स, 10 हा ह्या एक्सचा सहगुणक आहे आणि त्याच्या एक्सचा बघा बरं हां, 10 म्हणजे काय सांगा, 2a ह्याचा सहगुणक बघा. आणि के इज इक्वल टू ए स्क्वेअर असं आहे बघा. आता 2 ह्याला भागिले होते, 10 भागिले 2 बरोबर ए राहिलं, म्हणजेच एची किंमत 2×5 आली बघा. समजलं सगळ्यांना. आणि के कसा आला बघा बरं, 5चा वर्ग करायचा, किती उत्तर आलं, 25. बघा जरासं आता गणित कसं बनलं बघा. हे प्रत्येक एक्झाम्पलमध्ये हे टेक्निक लक्षात घ्यायचं आपल्याला. पुन्हा एकदा बघूया. हा के हा नंबर आपण शोधणार होतो, तो कसा शोधला बघा आता, 25 आला. थोडं विचार करणाऱ्या मुलांच्यासाठी सांगतो, ह्याचा हाफ करा आणि स्क्वेअर करा. बघा इथं हाफ केलं आणि स्क्वेअर केलं. समजा तुम्हाला हे प्रॉब्लेम आलं सॉल्व्ह करायला, 8x प्लस 20 वगैरे आलं इथं असं आलं. ही थर्ड टर्म काय पाहिजे होती, ह्याचा हाफ करा, हाफ करा, 8चा हाफ 4 आलं, 4 आलं, त्याचा वर्ग करा, इथं 16 पाहिजे होता. असं टेक्निक आहे. ह्याचं हाफ करायचं आणि त्याचं स्क्वेअर करायचं. हा या प्रॉब्लेममध्ये आपल्याला ए जो होता तो 10x, केची व्हॅल्यू मिळाली आपल्याला, के इज इक्वल टू 25, के इज इक्वल टू ए स्क्वेअर, बट व्हॉट इज ए इज 5, ए इज 5. आता ह्या इक्वेशनकडे जरा काळजीपूर्वक बघूया. त्यांचं एक्झाम्पल कसं आहे, आपल्याकडे नंबर कोणता पाहिजे होता, तो कसा आला जरासं बघूया. आता जरासं नेक्स्ट स्टेप बघा, आम्हाला थोडंसं आता इथं पुसावं लागेल. काय हे दिसतंय तुम्हाला, थोडं मी पुसतो बघा. आता हे जे एक्झाम्पल आहे ते असं लिहून घ्यायचं. या एक्झाम्पलसाठी हा ए आला असा, के आला 25. हां, मी परत हे जरासं तुम्हाला दिसणार नाही आहे एवढ्या लांबचं, म्हणून हे जरासं काढतो आता, चालेल. परत एकदा बघा, हा ए आला 5 आणि एचा स्क्वेअर म्हणजे के. आता ह्या प्रॉब्लेममध्ये इथं जे गणित त्यांनी दिलेलं आहे ते गणितामध्ये हे कसं शिफ्ट करून घेऊया बघा. हां, इथं काय पाहिजे होतं, हा नंबर आपल्या दुर्दैवानं इथं 2 आहे, ते 2 नको होतं कंप्लीट स्क्वेअर मेथडसाठी. किती पाहिजे होतं, 25 पाहिजे होतं आणि ते पण पॉझिटिव्ह पाहिजे, थर्ड टर्म आहे ते. अगदी बरोबर. मग मी ह्याला कसं लिहितो, हे असं लिहिलं तर चालणार नाही का, हे बघा असं लिहितो, प्लस 25 लिहितो. गणितामधलं स्वातंत्र्य जरी आपल्याला असलं, एखादा नंबर ॲड करू शकता, तेव्हा गणिती बॅलन्स राहण्यासाठी त्यांचं गणित मात्र असं होतं, हा माझ्या मनानं आपण शोधलेला नंबर आहे प्लस 25, तो निघून जाण्यासाठी मला असं लिहिलं पाहिजे. बघा हे प्रॉब्लेम प्लस 25 मायनस 25 बट +2 ॲज इट इज, ही स्टेप समजली का बघा. के कसा शोधला बघा आपण, ह्याचं हाफ केलं, ए आला आणि त्याचं स्क्वेअर केलं, 25 आलं आणि हा नंबर आपण शोधला. आता नीट गमत बघा, हे एका ब्रॅकेटचं स्क्वेअर आहे, हे एका ब्रॅकेटचं स्क्वेअर आहे. कुठल्या ब्रॅकेटचं स्क्वेअर आहे, हे कंप्लीट स्क्वेअर मेथडचं हर्ट आहे. आता हां, कुणाचा स्क्वेअर आहे सांगा, हा कुठल्या तरी एका कंसाचा स्क्वेअर आहे. कसं शोधायचं बघा, ह्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं, पहिल्याचं एक्स येणार, मिडलचं ओनली साईन घ्या आणि लास्टचं स्क्वेअर रूट घ्या. आणि आता कम्पेअर करूया, हे वी आर राईट ऑर नॉट राईट बघूया जरा असं. हां, एक्स प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअरचा विस्तार करूया. चला, विस्तार करताना काय सांगितलं बघा बरं, काय फॉर्म आहे बघा आपल्याला. पहिल्या पदाचा वर्ग करा एक्स स्क्वेअर, दोघांचा गुणाकार करा 5x, त्याची दुप्पट करायला विसरू नका 10x प्लस 25 मायनस. आता ह्या संख्या राहिल्यात, ह्या तिघांच्या मधून आपल्याला हा कंसाचा वर्ग मिळाला आणि ह्याचं बघा मायनस प्लस सबट्रॅक्शन होणार आणि ग्रेटरचं साईन येणार. हा नंबर येणार 23 इज इक्वल टू 0. आलं लक्षात. प्रॅक्टिस सेट 2.3 आपण सॉल्व्ह करावं, बरोबर आहे ना.
इज इट 2.3 ऑर नॉट? येस, इट इज 2.3 मध्ये आपण झालो आहे आता. पण 2.2चा एंड कसा झाला होता बघा, असं काहीतरी गणित होतं बघा, m² - 11 इज इक्वल टू 0. हाऊ टू सॉल्व? हे m² मायनस √11 ब्रॅकेट स्क्वेअर करायचं आणि याचं फॅक्टर पाडायचं. इथं आपल्याला तो पॅटर्न वापरावा लागेल. हां, हा एक कंसाचा वर्ग आहे इथं, आहे ना. आता ह्याला कसं करूया, x + 5 ब्रॅकेट स्क्वेअर आणि ह्याला मी असं लिहिणार आहे √23² इज इक्वल टू 0. आता ह्याचे 2 फॅक्टर पडणार. इकडे लक्ष असायला पाहिजे बाळांनो, आपण गेल्या बऱ्याच वर्षामध्ये, गेल्या बऱ्याच दिवसामध्ये आपण मॅथ्सला टच केलं नसेल तर ही जी 8th स्टँडर्डमधला जो फॉर्म्युला होता, याचे फॅक्टर कोण सांगते तुम्हाला? फॉर्म्युला असा आला होता बघा, व्हॉट आर द फॅक्टर्स ऑफ a - b ब्रॅकेट स्क्वेअर. याचे 2 फॅक्टर असायचे, 2 ब्रॅकेट असायचे. काय ब्रॅकेट येणार सांगा? हां, a + 5 एका कंसामध्ये येणार आणि a - 5 एका कंसामध्ये येणार, a - b एका कंसात येणार. तसं आता हा टोटली a² a म्हणजे a यातला a येणार. आता a कोण आहे बघा जरासं, a म्हणजे ओनली x नाही बरं का. a म्हणजे काय सांगा, x + 5 हा सगळा a आहे. नीट लक्षात घ्या बाळांनो. प्लस व्हॉट इज b? b मीन्स ह्या रूटच्या खाली असणार आहे √23, नॉट ओनली 23 एका ब्रॅकेटमध्ये येणार. इन सेकंड ब्रॅकेटमध्ये काय येणार बघा, हा a² आहे ना, हा येणार. नीट बघा, हे x + 5 कम्प्लीट मिळून हा a आहे. लक्षात, एकदा मायनस साईन येणार, √23 येणार इज इक्वल टू 0 होणार. ह्याच्या पुढचं काम मात्र आपण मागच्या एक्झरसाईजमध्ये केलं तसंच करत जायचं बाळा, पुढं. हां, कसं करणार आता, x + 5 + √23 इज इक्वल टू 0 असं एक येणार. देअरफॉर x इज इक्वल टू -5 - √23 एक व्हॅल्यू लिही. ह्याची काय येणार बघा बरं, x पुन्हा याचंही उत्तर होणार x + 5 - √23 इज इक्वल टू 0. x इज इक्वल टू √23 - 5. बघा बरं त्यांचा आन्सर. येस, -5 काय आन्सर आलं, -5 - 23 आणि -5 त्याला असं लिहिले बघा. हे येस, वी आर राईट, नॉट रॉंग असं आहे बघा. असं ह्या समीकरणाचं, ही क्वाड्रॅटिक इक्वेशनची ओळख कंप्लीट स्क्वेअर मेथडनं कसं सॉल्व करायचं आलं लक्षात. हे 25ला कसं शोधलं बघा, आलं का लक्षात तुमच्या. हा असा भाग आपल्याला ह्या सेटमध्ये, ह्या 2.3मध्ये अशा प्रकारच्या प्रॉब्लेमना सामोरं जायचं आहे किंवा कसं सॉल्व करायचं आहे ते आपण बघूया. चला आपण असं आत्ता जे सोडवलं ना त्या पद्धतीने आपण 2.3 पूर्ण करायचं आहे. 2.3मधलं पहिलं गणित घेऊया. आता 2.3मधला पहिलं क्वेश्चनमधलं पहिलं गणित म्हणजे क्वेश्चनची सुरुवातच कशी आहे बघा. तिथं काय आहे बघा बरं, पुढील वर्ग समीकरणे पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवा. पुढील वर्ग समीकरणे पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवा, कंप्लीट स्क्वेअर मेथडने सोडवा. बघूया तर काय सांगितले त्यांना आपल्याला काय सजेस्ट करायचं आहे, कसं पुढे जायचं आहे बघूया. आता परीक्षेमध्ये प्रश्न समजा असा आला, सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन, सोडवा असं जर आलं, यू कॅन बी यूज एनी मेथड टू सॉल्व दॅट प्रॉब्लेम. बट व्हेन दे सेड टू यू ओनली अँड ओनली सॉल्व द मेथड बाय कम्प्लीट स्क्वेअरिंग मेथड, फक्त पूर्णवर्ग पद्धतीचा वापर करूनच हे सोडवा, तेव्हा आपल्याला ही पद्धती वापरली तरच आपल्याला मार्क्स मिळणार आहे. त्यामुळे आपल्याला ती पद्धती नीटपणे समजून घेतली पाहिजे. आता पुन्हा एकदा रिव्हिजनमधला भाग एकदा परत सांगतो तुम्हाला काय येणार आहे बघा. एकदा रिव्हिजनमधला भाग पहिलं, x² + x - 20 इज इक्वल टू 0 ओनली सॉल्व असतं तर आपण सॉल्व म्हटल्याबरोबर तिथं सांगितलं नाही समजा तुम्हाला यूज एनी मेथड, व्हॉट टू यूज, ओनली सॉल्व असं म्हणले. मग 20चं फॅक्टर्स पाडायचे आहेत, तिथे फॅक्टर्स किती आलं पाहिजे, -20 आलं पाहिजे. मग ह्याचे फॅक्टर्स कुठले आणि त्याचं जे सबट्रॅक्शन आहे ते 1 आलं पाहिजे. हां, फॅक्टर्स कोणते सांगा बरं, 5 × 4 20, बट निगेटिव्ह येण्यासाठी असं पाहिजे बघा. बघा बरं, +5 हे मिडलचं साईन ग्रेटरला देऊया. ह्याचं उत्तर +5 - 4 आन्सर इज 1, दॅट्स 1. आणि याचं प्रॉडक्ट करून बघा. हे झालं की अवयव पडले. आपल्याला हे यूज करूया इथं. x² मागच्या एक्झरसाइजमधली पद्धत आहे, -4x - 20 इज इक्वल टू 0. काय सांगतो जरा नीट बघा. ओनली सॉल्व द प्रॉब्लेम असतं तर आपण हे गणित तुम्हाला सगळ्यांना हे पडशी सोडवता आलं असतं. आपण असं सॉल्व केलं असतो. हा x + 5 आला ब्रॅकेटमधून बाहेर, -4 कॉमन काढला, पुन्हा हाच ब्रॅकेट येणार आहे, ह्यातला x येणार, हे मायनस साईन बाहेर काढल्यामुळे आतलं साईन पॉझिटिव्ह होणार आणि 20ला / 4 करणार. अजून कोणाला समजलं नसेल हे 4x - 20चं जरा नीट बघा.
हे असं आहे 4, समजा इथं मायनस आहे, इथं मायनस आहे, हे 4 × x आहे, हे -4 × +5 आहे, असं आहे ते. आणि त्यामुळं हा -4 हा -4 जेव्हा आपण बाहेर लिहितो तेव्हा कंसामध्ये राहणार आहे x + 5. इथं विसरू नका, नीट लक्ष देऊन करा, सोपं आहे. साईन का बदलतं हे लक्षात घ्या. कधी चिन्ह बदललं तुमच्या कॉन्फिडन्ससाठी अजून एकदा गुणाकार करून बघा. -4 × x -4x, मायनस प्लस मायनस अँड 4 × 5 अगेन 20. येस, पुन्हा डबल x + 5 आलं, x - 4 हा रिपीटेड ब्रॅकेट आला, पुन्हा कंस आला. ह्याचे आन्सर्स काढूया. x + 4 = 0, x + 5 = 0 और x - 4 = 0. व्हॉट आर द आन्सर्स? टेल मी डायरेक्टली. ह्याचा आन्सर काय येणार सांगा? -5 येणार. ह्याचा आन्सर काय येणार सांगा? 4 येणार. असं त्याचं सोल्युशन होणार. बघा नीट, सॉल्व धिस मेथड असं म्हटलं असतं तर हे फॅक्टरायझेशन झालं. परंतु परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न असा आला, सॉल्व धिस एक्झाम्पल बाय युजिंग धिस मेथड, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. कम्प्लीट स्क्वेअर मेथडनं सॉल्व करा. तेव्हा आपल्याला या पद्धतीने गणित सोडवल्यानंतर मार्क्स मिळणार नाहीत. पण तुम्हाला मग होणार आहे, तुम्ही गणित का सोडवलं असं? याचं कारण असं, तुम्हाला स्वतःवर विश्वास असला पाहिजे. कुठल्याही मेथडनं सोडवलात तरी आन्सर हेच येणार आहे. व्हॉट इज आन्सर? -4 + 5. तुम्ही फॅक्टरायझेशन मेथडनं पडा. मी मगाशी एक एक्झाम्पल सांगितलं तर फॅक्टर्स पडत नव्हते, याशिवाय पर्याय नव्हता. पण कुठलंही गणित तुम्ही कम्प्लीट स्क्वेअर मोड सोडवलात तरी कुठल्या पद्धतीनं वापरलात. अजून एक पद्धत आपण पुढे शिकणार आहोत. एक गणित तुम्हाला 3 पद्धतीने सोडवलं पाहिजे म्हणजे हा लेसन तुमचा परिपूर्ण झाला. आता कम्प्लीट स्क्वेअर मेथड, हेच प्रॉब्लेम आपल्याला पुन्हा शिकायचं आहे. हे फॅक्टरायझेशन मेथड झालं, पण सॉल्व दिस प्रॉब्लेम बाय कम्प्लीट स्क्वेअरिंग मेथड म्हटलं असतं तर आपल्याला या पद्धतीने सोडून चालणार नाही. आपल्याला मगाशी जी आपण एक टेक्निक शिकलो कम्प्लीट स्क्वेअरचं ते तिथे यूज करायला पाहिजे. बघूया तर बाळांनो, त्याचा वापर करूया. चला, मिडल टर्म पुन्हा एकदा नीट लक्षात घ्या, कसं डेव्हलप करायची. थर्ड टर्म याची मिडलचं हाफ करायचं ते बघूया आपण परत आणखीन एकदा. ओके, ठीक आहे बाळांनो. मला हे तुम्हाला पुन्हा एकदा सांगण्याचं कारण असं होतं की आन्सर जे आलं ते नीट बघा. आन्सर -4 + -5 + 4 असं आलं होतं. आन्सर पाठ करायची काही गरज नाही, पण तेच आन्सर तुम्हालाही माहिती असते. तुम्ही फॅक्टरायझेशन मेथडनं गणित सोडवला तरी चालतं, कधी सॉल्व म्हटलं असेल तर. बट बाय, आता इथं क्वेश्चन काय लिहिलं आहे बघा, सॉल्व दिस प्रॉब्लेम ओनली कम्प्लीट स्क्वेअरिंग मेथड. तिथं फॅक्टरायझेशन मेथड वापरू नका. पण तुमचा कॉन्फिडन्स वाढू द्या. कुठलीही पद्धत असली, पद्धत वेगळी बदलली, त्या गणिताचं उत्तर बदलणार नाही, उत्तर मात्र आहे तसं राहणार आहे. चला, हां, आता मात्र बाळांनो इथं मगाचं जरा कम्पेअर करूया की स्क्वेअरसाठी काय पाहिजे बघा. इथं x² पाहिजे, इथं 1x आहे. त्याच्यानंतर हा नंबर 20चा विचार आपण नंतर करूया. हे बघा असं पाहिजे होतं. हा आपल्याला x + a ब्रॅकेट स्क्वेअरमध्ये जायचं आहे, असं पाहिजे ना, असं व्यक्त करायचं आहे मला. हे पहिलं. मग कसं करतो बघा, हे x² आहे, हे 1x आहे, हे +k आहे, बरोबर. x² + 2ax + a². ओके, compare the coefficients. Here is x², single x², here is x². No problem about it. Which are the coefficient of x? सहगुणक. इथं किती आहे बघा बरं, इथं किती आहे बघा, हा आहे 2a कॉन्स्टंट आहे. एक्सचा कोएफिशियंट आहे, एक्सचा सहगुणक आहे बाळांनो. इथं एक्सचा सहगुणक 1 आहे. आता एची किंमत आली, हे 2 1ला डिव्हाइड होणार. a = आलं 1/2. बट हाऊ टू फाइंड द k? k मीन्स a². व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ a हिअर? काय व्हॅल्यू आहे बघा बरं एची? दॅट इज 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर, 1/4. जो थर्ड नंबर आपल्याला पाहिजे होता तो थर्ड नंबर आहे 1/4. आलं लक्षात? आता ते 1/4 आणल्यानंतर पुन्हा एकदा नीट लक्षात घ्या, ह्या 1/4ला आपण कसं वापरायचं आहे. तर हा भाग दिसतो का तुम्हाला? हां, ठीक आहे, इथं दिसेल. जरा बघूया तर मग इथं जे प्रॉब्लेम होतं, जे प्रॉब्लेम बेसिकली कसं आहे बघा, x² दिसतंय, x² + x. इथं मला गरज आहे ती केची आणि तो k = 1/4 आहे. हा पुन्हा नीट लक्षात घ्या, हा 1/4 आपण वापरलेला नंबर आहे. 1/4 आपण निर्माण केलेला आहे, तो प्रॉब्लेममध्ये नव्हता. आता प्लस केल्यामुळे इथं -1/4 करावं लागेल. कॅन्सल होतील, पुन्हा आपलं आहे तसंही राहील. पुन्हा बघा पुढं अजून कुठला नंबर आहे, त्याने जो नंबर सांगितला आहे तो नंबरच घेऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. आपण प्रॉब्लेम स्वतः निर्माण करून सॉल्व्ह करायचे नाही आहेत. चला असं मी आता हां जरा कमी करतो, म्हणजे मला लिहायला स्पेस मिळेल आणि आपल्याला पुढे लिहिता येईल. ओके, ठीक आहे बाळांनो, पुढे जाऊया. हां, हा झाला. पुन्हा हे मायनस काय आहे, तो संख्या इथं आहे तशी घेतली पाहिजे की. हे बघा,
एक्स स्क्वेअर त्यांचंच आहे, एक्स समीकरणमधला आहे. आपण कोणाचा शोध लावला, केची किंमत आपण कम्पेअर केली की जेणेकरून तो ब्रॅकेटचा स्क्वेअर व्हावा, तो नंबर आहे 1/4. 1/4 प्लस 1/4 घेतला तो निघून जावा म्हणून -1/4, पण 20 ही त्यांचं आहे तसं लिहायला पाहिजे. ह्या तिघांना मिळून एक ब्रॅकेट बनतो, तो स्क्वेअर असतो. बघा जरासं, हां कुठला ब्रॅकेटचा स्क्वेअर होतो सांगा बरं, हे तिघे मिळून. पुन्हा एकदा सोपं टेक्निक आहे, इथं असं करूया. सांगा काय पद्धत वापरतोय आपण. ह्याचं स्क्वेअर रूट घ्या, ह्याचं साईन घ्या, तिघांच्याकडून काही ना काहीतरी घ्यायचं आहे बघा. ह्याचं वर्गमूळ घ्यायचं, ह्याचं साईन घ्यायचं आणि ह्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं. 1चं स्क्वेअर रूट 1, 4चं स्क्वेअर रूट 2 असं झालं बघा. यांचा प्रश्न मिटला. पण आपण हा -1/4 होतो ना, तो आता नंबरकडे जाणार. मी ब्रॅकेटमध्ये घेतो 1/4 प्लस, आता साईन बदललं बघा, ब्रॅकेटमध्ये साईन बदललं की नाही बघा. हां, जेव्हा तुम्ही ब्रॅकेटमध्ये घालता तेव्हा त्याचं आतलं साईन हे मायनस मायनस कॉमन निघाला आणि प्लस झालं. ओके बाळांनो, चला पुढे जाऊया. ओके ठीक आहे. आता एक्स प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस तिरकस गुणाकार करूया. 1 प्लस 4 × 20, 4 × 20 किती येणार, 20 चौक 80, 80 डिवायडेड बाय, बघा तिरकस गुणाकार समजलं का, 4 1 1 1 20 चौक 80 भागिले 4 1 4 असं होणार आहे. ठीक आहे. परत हा अजूनही तुम्हाला ह्याच्याबद्दल काय शंका असेल, सर ह्याचं स्क्वेअर करून बघूया. हे बघा बरं, एक्स प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअरचं स्क्वेअर काय ते बघा जरासं, काय ते बघा. पहिल्या पदाचा वर्ग एक्स वर्ग येणार, 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद, 2ab अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. बघा बरं काय उत्तर आलं, हे 2ला 2 निघून गेलं, आलं बरोबर, एक्स स्क्वेअर. इथं 2ला 2 एक्स राहिला आणि 1/4 राहिला, याचा 1/4 स्क्वेअर येणार. राईट, वी आर राईट ऑल्सो. ओके बाळा, पुढं जाऊया. चला आता हा स्क्वेअर आहेच कोणाचा, एक्स प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर आहेच, मध्ये मायनस साईन आहेच. हां, आता हे किती झाले बघा, 81/4, 81/4 ब्रॅकेट स्क्वेअर, 81/4 ब्रॅकेट स्क्वेअर. हां, 81/4 हू स्क्वेअर, आपण त्याचा विचार पण नंतर करूया जरासं. 81/4 इज इक्वल टू 0. पुन्हा नीट लक्षात घ्या, ह्याचे 2 फॅक्टर्समध्ये आणायचं आहे आपल्याला. आता ते कसं लिहूया सांगा बरं, 2 फॅक्टर्समध्ये आणायचं आहे, 2 ब्रॅकेटमध्ये. आता हा लास्टला 23 होतं बघा, आपण रूटमध्ये घातलो ना, मग आता हे स्क्वेअरमध्ये आणायला पाहिजे की कसं आणूया सांगा आता. हां, 21/4 असं प्रॉब्लेम आहे ते. हां, मला हे 81/4ला ते कुणाचं तरी स्क्वेअर आहे ते व्यक्त व्हायला पाहिजे ना, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरकडे जायला पाहिजे आपल्याला. हा सांगा आता, हा तर स्क्वेअर आहेच, एका ब्रॅकेटचा शोध आपण लावलाच आहे, हा याचा शुअरली आहे. तसं इथं सुद्धा स्क्वेअरमध्ये लिहायचं आहे. आता सांगा बघूया, हे कुणाचा वर्ग आहे, म्हणजे याचं वर्गमूळ लिहिलं पाहिजे नाही का. काय वर्गमूळ येणार, 9/2. बघा बरं, 9चा स्क्वेअर 81 आहे, 2चा स्क्वेअर 4 आहे. आता पुन्हा आपण कुठं आलो बघा, पुन्हा आपण आलो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचे 2 फॅक्टर्स. कुठले फॅक्टर्स आले सांगा, ए प्लस बी एका कंसामध्ये आणि ए मायनस बी दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये येणार. असं लक्षात आलं. हां, तसं याचं 2 फॅक्टर पडूया आपण. बघूया फॅक्टर काय पडतात आता. बघा बाळांनो, काय फॅक्टर पडणार, एक्स प्लस हाफ प्लस 9/2 एकदा घ्यायचं, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येणार बघा, एक्स प्लस हाफ मायनस 9/2 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये घ्यायचं, इज इक्वल टू 0. असं आलं आपलं सोल्युशन. म्हणजे इथंपर्यंत आलो आपण. हे गणित घेण्यापाठी मग दुसरा हेतू आहे की प्रॉब्लेमचा आन्सर सुद्धा तुम्हाला माहिती आहे, याचा आन्सर काय येणार आहे ते सगळ्यांना. ते आनंद येणं, तो आन्सरचा आनंद घेणं, तो एक फॅक्टर आहे आपला त्याचा. हां, तोही त्याचा आनंद आपल्याला घेता आला पाहिजे. आता पुढं, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ 1/2 अँड 9/2. आपल्यापेक्षा अडाणी माणसं फार छान पद्धतीनं हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. हे अर्धी भाकरी आहे, अर्धा आहे, आणि हे 9/2 म्हणजे 4.5 आहे. बघा बरं, 9/2, 9चं निम्म, ह्याला म्हणतात ते 4.5 आणि ह्याला म्हणतात अर्ध. बेरीज किती आली, 5, 4.5 आणि अर्ध. तसं ह्याची बेरीज करूया बाळांनो, ह्या दोघांचा छेद समान आहे. आपल्या पद्धतीनुसार जाऊया. आता आपण गणित असं शिकला बघा तुम्ही, छेद समान एकदाच लिहा, 2 आणि 2 4 नका लिहू, बघा विसरायचं नाही आहे. हां, 2 2 2 आहे तसं लिहायचं, 9 आणि 1 10, बे 1 बे, बे 5 10, अर्ध आणि 4.5, 4.5 पेरू आणि अर्धा पेरू, एकूण 5 पेरू होणार. तसा तो याचं उत्तर आलं 5. लक्षात आलं का बघा तुमच्या.
एक्स प्लस ह्याचं आन्सर आलं किती आलं बाळांनो, ह्याचं आन्सर आलं 5 आलं फक्त. 4.5 आणि अर्धं विश्वास असला पाहिजे स्वतःवर. त्यामुळे या गोष्टी आपण वापरायला पाहिजे, तिथं हे टेक्निक वापरायला पाहिजे. आता इथं काय होणार आहे सांगा, इथं आता हे जे आहे ना, इथं मायनस साईन आहे बघा. आता इथं मायनस साईन आहे. आता काय होणार सांगा बरं, मायनस साईन असल्यामुळं इथं काय होणार सांगा. आता जरासं मी जागा इकडची वापरतो म्हणजे तुम्हाला दिसेल सगळ्यांना. बहुतेक कडेचा भाग जरा जास्त करून तुमच्यासमोर येत नाही, तो कोणाचं ॲडिशन करतो बघा. हे 1/2 आहे, -9/2 आहे. आता आपण काय शिकलो बघा, दोघांचा बेस आहेच लिहायचा, सेम एकदाच लिहायचा आहे, 2 आणि 2 4 नाही. वरती मात्र जे काय आहे ते करायचं आहे. असं आपण अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी शिकलो होतो. पुढे बघूया, हे काय आलं बघा बरं, +1 -9. प्लस मायनसचं सबट्रॅक्शन होणार आणि ग्रेटरचं साईन येणार नाही का. त्यामुळे याचा आन्सर येणार आता -8 / 2. 2 4 जा बघा बरोबर आन्सर काय आलं. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये असं आलं x - 4 × 0 असे 2 अवयव पडले त्याचे. कंप्लीट स्क्वेअर मेथडला गेलो, एक नंबर शोधला आपण, तो नंबर ॲड केला, सबट्रॅक्ट केला, त्यामुळे ते एकाचं स्क्वेअर करून घेतलं. ह्या नंबर्सला आपण इथं वापरले, सगळे नंबर एका ठिकाणी असावेत. तो स्क्वेअर कोणाचा तो मांडलो. पुढे बघा, आता आपण लास्ट स्टेजकडे चाललो आहे. ह्याचा अर्थ झाला x + 5 = 0. x + 5 = 0 नाही दिसत तुम्हाला, हे वरती घेतो मग जरासं, चालेल ना. इथं घेतो बघा, ह्याच्या पुढचा भाग वरती लिहितो जरासं, तुम्हाला नाही क्लिअर होत, ते येणार नाही तुमच्याकडं. इथंपर्यंतचा भागच माझा तुम्हाला दिसतो आहे, इथंपर्यंतचा. हां, आता ह्याच्या पुढचं बघा, x + 5 = 0 or x - 4. आता पाठीमागच्या धड्याचाच हा भाग आहे, त्यामुळे तुम्हाला ह्याचं पुढचं माहिती आहे सगळं. जरी नाही दिसलं तरी तुम्ही ते क्रिएट करू शकता, तुम्हाला माहिती आहे बघा. x = -5 or x = 4. इज इट आन्सर सेम. तुम्ही फॅक्टरेशन मेथड वापरा किंवा तुम्ही कुठली पद्धत वापरू शकता. ही जी आत्ता दिलेली मेथड होती, कुठली कंप्लीट स्क्वेअरिंग मेथड वापरला, प्रॉब्लेम एकच होतं, त्यामुळं आन्सर दोन्हीचं सेम आलं. आता थोडंसं तुम्हाला अशा पद्धतीची गणितं सोडवायचं प्रॅक्टिस करायची आहे. तुम्ही ह्याच्या पुढचा भाग पुढच्या तासिकेच्या वेळेला, यातले काही सम्स निश्चित अजून वेगळे दिसतात, ते आपण दुसऱ्या तासिकेच्या वेळी घेऊया. सर्वजण अतिशय चांगल्या रीतीने रिस्पॉन्स करताय. थोडेसे टेस्ट वगैरे आपल्याला घ्यायचे आहेत, कशा पद्धतीने प्लॅनिंग करायचं ते बघूया. त्यासाठी गणिताची मैत्री करायची आहे, तर गणित मैत्री हे चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करूया. सर्वांना बेस्ट ऑफ लक. पुढच्या तासिकेच्या वेळेला आपण नक्की भेटूया, चालेल. ठीक आहे बाळांनो, ओके. असं तुम्हाला जेवढे शक्य आहेत तेवढे प्रॉब्लेम्स तुम्ही जरूर शोधा, ते पुढचे प्रश्न जर असं बघा. उदाहरण क्रमांक 2nd आणि 3rdसाठी तुम्ही विचार करा. आपण फार तर जरा वेगळं दिसते म्हणून 4th 5th 6th आपण पुढच्या तासिकेच्या वेळेला नक्की घेऊया. सगळ्यांना पुन्हा एकदा या अभ्यासात राहा. तुम्हाला पुन्हा एक सूचना सांगायची आहे, नीटपणे काळजीपूर्वक ऐका. 9वीचा सगळा जो अभ्यासक्रम आपण 9वीचे तास 8वीचे आणि 10वीचे सलगप्रमाणे पाठवतो आहे. तुम्हाला ते ब्रिज कोर्समध्ये तुम्हाला 9thमध्ये काही टॉपिक चुकलेत, त्यासाठी ते सीडीज म्हणजे ते लेक्चर्स ऐकायचे आहेत. जेवढा समजतं तेवढा भाग आपण घेऊन पुढच्या वर्गात जाणार आहोत. ही क्रमवारी पुस्तकं ही याच्यानंतर आपण तयार केलेली आहेत. परत मनातली शंका ही ठेवू नका, हे काय अभ्यासक्रमात राहणार आहे की न राहणार आहे, अभ्यासक्रम कमी होणार आहे. अभ्यासक्रम बोर्डाकडून कोणताही कमी झालेला नव्हता गेल्या वर्षी. थोडा अभ्यास तुम्हाला स्वयंअध्यापनासाठी ठेवला होता तुम्ही, जेणेकरून 11वी 12वीला 10वीचं मधलं पुस्तक पुढचं मुलांनी स्वयंअध्ययन करायचं आहे. आता हे सगळंच तुम्ही स्वयंअध्ययन करतात, त्यामुळे जेवढा भाग कमी झाला त्याच्याबद्दल खुश होऊ नका. हे येणार नाही आहे परीक्षेमध्ये, पण तुम्ही 11th आणि 10th सुद्धा 11वी 12वीमध्ये सुद्धा या प्रकारच्या प्रश्नांना सामोरे जात असताना आमचे विद्यार्थी कुठेही कचूचं कामा नाहीत, त्यांच्या संकल्पना क्लिअर झाल्या पाहिजेत अशी अपेक्षा आहे. त्यामुळे ह्या पुस्तकातलं हे कट होणार आहे, ते कट होणार आहे, ह्याच्यावर काही विश्वास ठेवू नका. आपल्याला सगळं पुस्तक शिकायचं आहे. जरासं समजा आपण डिले झालं, थोडंसं पण ह्या कालावधीमध्ये शाळा जर उशिरा सुरू करण्यात आल्या तर थोडाफार अभ्यास कमी होणार आहे. अभ्यास थोडा कमी होणार आहे, अभ्यासक्रम नव्हे, पुस्तक नव्हे. उरलेला भाग तुम्ही स्वयंअध्ययन करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला 11वी 12वीमध्ये त्याची अडचण निर्माण होणार नाही, हे लक्षात घ्या. म्हणून आत्ताच असं कुठलं थोडंसं कठीण वाटतंय का? नाही, आपल्याला 11वी 12वीमध्ये निश्चित उपयोग पडणार आहे. त्यामुळं सर्वच्या सर्व गोष्टी आपण समजतायत, तुम्ही चांगल्या रीतीने रिस्पॉन्स देत आहे. पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. ओके बाळांनो, निश्चितपणे पुन्हा भेटूया आपण पुढच्या तासिकेच्या वेळेला. ओके.